नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक होऊन आज 1 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे, पण अद्याप विरोधी पक्ष नेतेपद नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सातत्याने विचारणा केली जाते. त्यांचे कोकणातील नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्ष नेतेपदासाठी इच्छुक आहेत. ते देखील अनेक वेळा हे पद का दिलं नाही म्हणून सवाल करतात. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उभाटा शिवसेनेत दाखल झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी यावेळी विरोधी पक्ष नेतेपदाची पुन्हा एकदा जोरदार मागणी केली. ते म्हणाले की यंदा प्रथमच असा काळ आलेला आहे की राज्यात विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी द्यायलाच पाहिजे. आम्ही विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती. सरकारला 1 वर्ष होऊन गेले. आम्ही विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी अजूनही करतोच आहोत. गेल्या वर्षभरात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेतेपद नाही. इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ आली असेल. विरोधी पक्ष नेतेपदाला हे सरकार एवढं का घाबरते? दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी पक्ष नेतेपदाला का घाबरतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी केवळ हाच मुद्दा उपस्थित केला नाही, तर विरोधी पक्ष नेतेपद देणं शक्य नसेल तर उपमुख्यमंत्रीपदच रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. ते म्हणतात की उपमुख्यमंत्रीपदाची संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही, मग हे पदही रद्द करा. जी काही मंत्रिपदाची खाती ज्यांच्याकडे असतील त्या खात्याचे मंत्री त्यांना बनवा. त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्या की बाथरूमच्या द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचं बिरुद लावू नका. उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने जाहीर केलंच पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी केली आहे, पण ती त्यांची मागणी सरकार पूर्ण करत नाही असा साधारणपणे समज होण्याची शक्यता आहे. मुळात विरोधी पक्ष नेतेपद कुणाला देतात हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. कदाचित ते माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंना माहीत नसेल, किंवा माहीत असूनही ते त्याचं राजकारण करत असतील. विरोधी पक्ष नेतेपद हे त्या राज्यातील एकूण जागांच्या 10% जागा ज्या विरोधी पक्षाने मिळवलेल्या आहेत त्यांना देता येतं. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उभाटा शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या. काँग्रेसला 16 जागांवर समाधान मानावं लागलं. मग असं असताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद कसं काय देता येईल? एकूण जागांच्या 10% जागा असतील तर विरोधी पक्षाच्या माणसाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल असा सरळ साधा विधिमंडळाचा नियम आहे. पण उद्धव ठाकरे तो लक्षात घेत नाहीत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे ज्याच्याकडे 28 किंवा त्यापेक्षा अधिक आमदार असतील त्यालाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल. आता महाविकास आघाडीत उभाटाकडे सर्वाधिक आमदार आहेत आणि ते म्हणजे 20. मग त्यांना कसं काय विरोधी पक्षनेतेपद मिळेल? पण ते त्यावर अडूनच राहिलेले आहेत. बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. तिथे एकूण जागा आहेत 243. म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदासाठी 24 आमदारांची आवश्यकता आहे. तिथे राष्ट्रीय जनता दलाला 25 जागा मिळाल्यात. काँग्रेसला 6 जागा जिंकता आल्या. म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने एकूण जागांपैकी 10% जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव हे विरोधी पक्ष नेते झाले. पण ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही. पण त्यावर उद्धव ठाकरेंचा उपाय काय? तर उपमुख्यमंत्रीपदच रद्द करा. ही मागणी कशासाठी? तर त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्रीपद जावं ही इच्छा. पण ते जाण्याची तिळमात्रही शक्यता नाही. उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही असा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. ते खरंच आहे. पण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवार यांना याच असंविधानिक पदावर त्यांनी का बसवलं होतं? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूणच भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देतो म्हणत उद्धव ठाकरे पक्षात थांबवून घेण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात विचारला जातोय. कारण आताच झालेल्या नगरपालिका निवडणुकात कोकणात भास्कर जाधव आणि उभाटाचेच विनायक राऊत यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसले. त्यातून हा संघर्ष वाढला. अशा परिस्थितीत भास्कर जाधव हेच पक्ष सोडून जातील का असा मुद्दाही उपस्थित केला गेला आहे. पण आपला तसा काही विचार नाही असंही भास्कर जाधव म्हणतायत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदाचं गाजर त्यांना दाखवण्यात येतंय का असाही प्रश्न उपस्थित होतो.
पण स्वतः भास्कर जाधव हे अनेक वर्ष आमदार म्हणून काम करत आहेत. अशा स्थितीत त्यांना हे पूर्णपणे ठाऊक असेल की विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय. तरी विरोधी पक्षनेतेपदाचा हा खेळ सुरू आहे. कदाचित विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो म्हणून तर हा मुद्दा उपस्थित केला जात नाही ना. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना एका चॅनलवर खास चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यात त्यांचा रागाचा पारा चढला. त्या चॅनलने देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या टर्मच्या निमित्ताने आणि त्यांच्या 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक सर्वे केला होता. त्यात फडणवीस यांना 40% लोकांची पसंती असल्याचं दाखवण्यात आलं. तर दुसऱ्या क्रमांकावर 18%चं एकनाथ शिंदे आघाडीवर असल्याचं हा सर्वे सांगतो. त्याखालोखाल 15%वर उद्धव ठाकरे यांना स्थान लोकांनी दिलं होतं. तर अजित पवार यांना 8% लोकांनी पसंती दर्शवली होती. महाराष्ट्राला पुढील मुख्यमंत्री कोण हवा याचं उत्तर या सर्वेतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच चर्चेसाठी सुषमा अंधारे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी या सर्वेवर आपला विश्वास नसल्याचं सांगितलं. मुळात या चर्चेत बोलावल्यानंतरच त्यांनी यावर आपल्याला बोलण्याची इच्छा अजिबात नसल्याचं सांगायला हवं होतं, किंवा मग तो सर्वे स्वीकारून त्यावर आपलं मत व्यक्त करायला हवं होतं. पण हा सर्वेच फडणवीसांची स्तुती करण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी या सर्वेची बाजू घेतल्यावर त्या भाजपाच्या प्रशंसक असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची संधी सर्वाधिक आहे, तेच सर्वात लोकप्रिय आहेत, असेच सर्वेत म्हणायला हवे असा अंधारे यांचा अट्टहास असावा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात ते सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत असा एक सर्वे समोर आला होता. त्यामुळे कोणत्याही सर्वेत उद्धव ठाकरेच सर्वोत्तम असले पाहिजेत असा कदाचित विचार अंधारे यांनी केला असावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रातून आंबेडकरांचे अनुयायी मुंबईत येत असतात. चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतात. या निमित्ताने चुनाभट्टी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ती भीमसैनिकांनी तेथून पुढे जाऊ दिलं नाही म्हणून. हे सगळे भीमसैनिक बाहेरून रिक्षा घेऊन आले होते आणि ते दादरला चैत्यभूमीकडे जाऊ इच्छित होते. पण पोलिसांनी तिथे त्यांना अडवलं आणि सायनच्या पुढे रिक्षा जाऊ शकत नाहीत असं त्यांना सांगितलं. त्यावरून भीमसैनिक संतापले आणि त्यांनी रिक्षा तिथेच थांबवून पोलिसांची वाद घातला. काही तास त्यामुळे त्या मार्गावरील वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. मुळात सायनच्या पुढे रिक्षा जाऊ शकत नाही हा नियम आहे. उपनगरात रिक्षा चालवल्या जातात, शहरात त्या नाहीत असा नियम आहे. त्यामुळे सायनच्या पुढे रिक्षांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे रिक्षातून आलेले भीमसैनिक आहेत म्हणून त्यांना पुढे जाऊ देणे हे नियमात बसणारं नव्हतं. मात्र याचा कुणीतरी GR दाखवा अशी मागणी केली. दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा पुढे जाऊ दिली तरी त्यांच्या पार्किंगचा प्रश्न आहेच. तेव्हा असा निष्कारण वाद त्यातून निर्माण झाला. तो अशा दिवशी निर्माण होणं अनावश्यक होतं एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.